विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीमधला जो अत्यंत महत्त्वाचा पाठ आहे तो म्हणजे प्रयोग. तर प्रयोग हा पोलीस भरतीचे विद्यार्थी असो, सरळ सेवेचे विद्यार्थी असो, त्यांना खूप कठीण वाटतो. तर हा तसा तर पाठ कठीण नाही आहे, परंतु तो आपल्याला न समजल्यामुळे, त्याच्या संकल्पना न समजल्यामुळे तो आपल्याला कठीण वाटतो. तर बघूयात आज आपण प्रयोग. तर प्रयोगची उत्पत्ती कशी झाली किंवा प्रयोग हा शब्द कसा बनला ते आपण बघूयात. तर प्रयोग हा प्र या उपसर्गापासून वर त्याला एक यूज नावाचा धातू लागलेला आहे, त्याच्यापासून हा शब्द तयार झाला प्रयोग. तसा तर हा प्रयोग हा संस्कृत शब्द आहे. काय आहे? संस्कृत शब्द आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही त्याला तत्सम शब्द म्हणू शकता. तर मग प्रयोग म्हणजे काय ते आपण बघू. प्रयोग म्हणजे कर्त्याची किंवा कर्माची, जर वाक्यात कर्म असेल तर कर्त्याची किंवा कर्माची कोणासोबत संबंध, क्रियापदासोबत काय संबंध आहे. म्हणजे कर्ता बदलला तर क्रियापद बदलतं का की बदलत नाही, की कर्म बदलला तर क्रियापद बदलतं का. म्हणजे कर्ता कर्म याचा क्रियापदासोबत जो संबंध असतो किंवा त्याची जे रचना असते किंवा त्याची जुळणी असते. मग आपण बघूयात कर्ता, प्रयोग म्हणजे काय, कर्ता किंवा कर्म याची क्रियापदासोबत रचना कशी आहे किंवा संबंध कसा आहे, संबंध काय, याचा अभ्यास म्हणजे प्रयोग. म्हणजे काय? प्रयोग म्हणजे कर्त्याचा म्हणजे प्रयोग. ठीक आहे, म्हणजे आपण बघतोय कर्त्याचा किंवा कर्माचा क्रियापदासोबत काय संबंध आहे ते या पाठात ज्याच्यामध्ये बघतोय आपण त्याला काय म्हणतात, प्रयोग असं म्हणतात. तर मुख्यतः आपण सरळ सेवेच्या किंवा पोलीस भरतीच्या अनुषंगाने शिकतो आहे. तर बघा, प्रयोगाचे प्रकार मुख्यतः तसे 3 प्रकार मांडल्या जातात, परंतु 4 प्रकार आहेत. ते बघूयात आपण आधी की प्रयोगाचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर बघा, प्रयोगाचे प्रकार मग प्रयोगाच्या प्रकारामध्ये आपल्याला 4 प्रकार दिसून येतात. तो पहिला प्रकार बघू आपण. पहिला प्रकार कर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. मग याच्यामध्ये वेगवेगळे कर्मणीचे परत 2 प्रकार पडतात. प्रधान कर्तुक कर्मणी, गौण कर्तृत्व कर्मणी, ते नंतर बघू आपण. तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, नंतर तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग, आणि चौथा यांचा मिळून जो म्हणतो संकर प्रयोग किंवा संमिश्र प्रयोग. असे प्रयोगाचे काय आहे 4 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कर्तरी प्रयोग. या पाठामध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत, कर्तरी प्रयोग. आपण पुढे जाऊया. बघा, कर्तरी प्रयोगाचे आपण आता बघू. कर्तरी प्रयोग काय आहे आधी. कर्तरी प्रयोग ठीक आहे. मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय, की तुम्हाला कर्ता नाव दिसत असेल प्रयोगामध्ये. काय दिसतंय? कर्ता नाव दिसत आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणजे जिथे कर्ता हा कायच करतो, हुकूमत चालवतो. म्हणजे कर्त्यानुसार कर्ता बदलला तर काय बदलतं, क्रियापद बदलतं. म्हणजे कर्त्यानुसार कर्तरी प्रयोगात काय आहे, प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. क्रियापद बदलतं. ठीक आहे. किंवा कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार काय होते, क्रियापदामध्ये बदल होतो. म्हणजे इथे कर्ता या प्रयोगामध्ये कर्ता काय करतो, हुकूमत चालवतो. कोणावर? क्रियापदावर हुकूमत चालवतो. क्रियापदावर. म्हणजेच
कर्त्याचं लिंग बदलवलं म्हणजेच कर्त्याचं कर्ता. आता कर्ता आहे जो क्रिया करतो, जो मुख्य असतो. तर कर्त्याचं जर आपण लिंग बदलवलं, कर्त्याचं लिंग बदलवलं तर क्रियापद बदलतं. परत कर्त्याचं जर आपण वचन बदललं, वचनामध्ये बदल केला तरी क्रियापद बदलतं. आणि पुरुष म्हणजे आपण बघतो प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, ह्या तीनही गोष्टी जर बदलवल्या म्हणजे कर्त्यामध्ये जर बदल केला तर कर्त्याचं लिंग बदल केलं तर क्रियापद बदलतं, वचन बदलवलं तर क्रियापद बदलतं आणि पुरुष बदलवला तर क्रियापद बदलतो. म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये काय होते, कर्ता हुकूमत चालवतो, कर्ता बदलला तर क्रियापद बदलेल. म्हणजे कर्ता जर पुलिंगी आहे तो स्त्रीलिंगी झाला तर काय बदलेल, क्रियापद बदलेल. ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी कर्तरी प्रयोगामध्ये बघू आपण की कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार काय बदलते, क्रियापद बदलते. कर्ता हा हुकूमत चालवतो म्हणजे कर्त्यानुसार, कर्त्याचं जर लिंग बदलवलं तर क्रियापद बदलते, वचन बदलवलं तर क्रियापद बदलते आणि पुरुष बदलवलं तर क्रियापद बदलते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग सामान्यतः कर्तरी प्रयोगामध्ये वर्तमान काळी वाक्य असते सामान्यतः, पण असं नाही आहे की वर्तमान काळीच नेहमी वाक्य असेल, ते भविष्य काळी पण राहू शकतं. सामान्यतः जास्तीत जास्त प्रमाणात येणारं वर्तमान काळी काय असतं, वाक्य असतं आणि भविष्य काळी पण ते वाक्य असू शकतं. ठीक आहे. तर आपण बघूयात की तुम्ही जास्तीत जास्त वेळ, अधिकाधिक वेळ, कमाल वेळ तुम्ही असं बघाल की कर्तरी प्रयोगाचा जे क्रियापद आहे ते वर्तमान काळी असेल, पण हे फक्त 90%च्या अनुषंगाने लागू होतं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघूया की कर्तरी प्रयोगामध्ये जे प्रकार आहेत ते आपण बघू. तर आपण बघत होतो की कर्तरी प्रयोगाचं लिंग बदलवलं, वचन बदलवलं, पुरुष बदलवलं तर काय होतो, कर्तरी प्रयोग. तर मग परत कर्ता काय असतो याच्यामध्ये, कर्ता हा कोणत्या विभक्ती प्रत्ययामध्ये असतो, प्रथमा विभक्ती प्रत्ययामध्ये असतो, प्रथमा. मग तुम्हाला विभक्ती प्रत्यय माहीत असतील, म्हणजे विभक्त्या किती आहेत, एकूण 8, आणि प्रथमा विभक्तीला कुठलाही प्रत्यय लागत नाही. म्हणजे कर्ता हा काय असेल, प्रथमांत असेल किंवा प्रथमामध्ये असेल, प्रथमा किंवा प्रथमांत. आणि कर्म काय असेल, कर्म असेल, एक तर कर्म प्रथमामध्ये असेल, प्रथमांत लिहितो मी, प्रथमांत असेल किंवा द्वितीयांत असेल, द्वितीयामध्ये असेल. कारण कर्म जेव्हा प्रथमा किंवा द्वितीयामध्ये असते आणि कर्ता हा प्रथमांतमध्ये असतो तेव्हाच काय होते म्हणजे कर्तरी प्रयोग होतो. आणि क्रियापद हे तिन्ही काळी असते, क्रियापद हे तिन्ही काळी असते. मग काळ तुम्हाला माहित आहे, तिन्ही काळी. मग कोणते काळ आहेत, काळाचे 3 प्रकार कोणते आहे, वर्तमान काळ, ठीक आहे, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. ठीक आहे. म्हणजे वर्तमान, भूत, भविष्यामध्ये क्रियापद, तिन्ही काळी क्रियापद असते, पण सामान्यतः अधिकाधिक वेळ वर्तमान काळी आणि भविष्यकाळी असू शकतं. कारण भूतकाळी क्रियापद हे सामान्यतः कुठे असतात, तेव्हा कर्मणी प्रयोगात असतात. तर इतकी माहिती महत्वाची होती. मग आपण बघू कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगाचे प्रकार काय आहेत. ठीक आहे. तर कर्तरी प्रयोगाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, ते बघू आपण कोणते. बघा आता मी या बाजूला लिहितो. ठीक आहे. कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार. मग कर्तरी प्रयोग आता आपण पाहत होतो. कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोगाचे 2 मुख्य प्रकार. एक सकर्मक कर्तरी, कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. आता इथे स हा सोबत घेऊन येणारा आणि म्हणजे हा निगेटिव्ह सेन्स देतो, म्हणजे इथे कर्म नसणार, याच्यामध्ये कर्म असेल म्हणजे हा कर्मासहित येतो. म्हणजे कर्तरी प्रयोगा कर्ता असेल तर इथे कर्ता काय येईल, कर्ता कोणानुसार येईल, कर्ता कर्मासहित येईल. काय येईल, कर्मासहित. योग्य लिहितो मी. कर्ता कसा येईल, कर्मासहित, म्हणजे सोबत घेऊन येईल. कोणाला, कर्माला. आणि इथे कर्ता कसा येईल, कर्माशिवाय, म्हणजे याच्यामध्ये कर्म नसेल
म्हणून तो अकर्मक कर्तरी असेल. म्हणजे हे दोन प्रकार आहेत मुख्यतः कर्तरी प्रयोगाचे. एक सकर्मक कर्तरी म्हणजे कर्मासहित, कर्म घेऊन येते करता स्वतःसोबत, आणि अकर्मक कर्तरी काय, कर्माशिवाय येते. म्हणजे याच्यामध्ये कर्ता क्रिया करणारा असतो, तर कर्त्याद्वारे जे क्रिया होते ते सोसणारं काय असते, कर्म असतं. म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग होईल तो. आणि दुसरा प्रयोग त्याचाच अकर्मक कर्तरी म्हणजे काय, कर्माशिवाय, म्हणजे करता येईल, तो क्रिया करेल, पण तो क्रिया स्वतःच सोसणारा असेल. ते क्रिया दुसऱ्या कोणाला तरी वेळी नाही होईल, तो क्रिया करणाराही स्वतःच असेल आणि सोसणाराही स्वतःच असेल, क्रिया त्याच्या पुढे जाणार नाही. म्हणून अकर्मक कर्तरी कर्माशिवाय आणि सकर्मक कर्तरी कर्मासहित सोबत. आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, बघा पुढे आपण पुढे आलोत. आता आपण पाहिले होते दोन प्रकार, ते मी लिहून घेतो आता थोडक्यामध्ये. बघा, आपण कर्तरी प्रयोग पाहिला, कर्तरी प्रयोग बघत आहोत आपण. कर्तरी प्रयोग बघतो. कर्तरी प्रयोगाचे मग मुख्य दोन प्रकार कोणते, एक सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. मग मागे आताच मी तुम्हाला सांगितलं, हा कर्मासोबत येतो आणि हा कर्माशिवाय येतो. ठीक आहे, मग आता आपण बघू की सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे, मग बघूयात सकर्मक कर्तरी प्रयोग काय आहे. बघा, सकर्मक कर्तरी प्रयोगाचा हा आपण पहिला प्रकार बघतोय विद्यार्थी मित्रांनो, सकर्मक कर्तरी. मग याचे उदाहरण बघूयात. याचं उदाहरण बघूया. एक आधी मी म्हणतो, मी आता एक वाक्य लिहून दाखवतो. ते कसं बघा, सिद्धार्थ आंबा खातो. मी म्हटलं होतं की मुख्यतः जे तुम्ही असे वाक्य लिहाल ते तुम्हाला वर्तमान काळीच दिसतील, कारण सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये सामान्यतः वर्तमान काळी क्रियापद असतं. सामान्यतः बहुतांश तुम्ही बघाल, परंतु तिन्ही काळातले क्रियापद असू शकतात. ठीक आहे, मग सिद्धार्थ आंबा खातो. मग आपण मागे काय पाहिलं होतं, आपण कर्ता आता शोधायचा आहे, तर कर्ता कसा शोधतो ते आपण आधी बघितलं आहे. ठीक आहे, कसा करतो, तर याच्यातला आपण धातू काढतो, क्रियापदातला धातूला आपण प्रश्न विचारतो. खा हा धातू आहे याच्यामध्ये, मग त्याला आपण नाराने प्रश्न विचारतो. खाणारा कोण, त्याचं उत्तर भेटलं आपल्याला सिद्धार्थ. ठीक आहे, खाणारा कोण, सिद्धार्थ. आणि खाणारे कर्मासाठी काय ने प्रश्न विचारतो आपण, खाणारे काय, तर त्याचं उत्तर काय भेटतं आपल्याला, आंबा भेटतं. म्हणजे या वाक्यामध्ये सिद्धार्थ आंबा खातो, खाणारा कोण, सिद्धार्थ, खाणारे काय, आंबा. म्हणजे इथे क्रिया करणारा कोण आहे, सिद्धार्थ आहे. क्रिया कोण करत आहे, सिद्धार्थ क्रिया करत आहे. आणि क्रिया सिद्धार्थ करत आहे, तर तो कोण सोसत आहे क्रिया, आंबा सोसत आहे. म्हणजे सिद्धार्थ आंब्याला पकडेल, आधी त्याला कट करेल, मग त्याला खाईल, म्हणजे त्याचं स्वरूप बिघडेल. म्हणजे काय होते, सिद्धार्थ तर क्रिया करत आहे, पण ते क्रिया कोण सोसत आहे, आंबा क्रिया सोसत आहे. ठीक आहे, मग अशी रचना तुम्हाला दिसली जेव्हा तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारला, खाणारा कोण, सिद्धार्थ, खाणारे काय, आंबा, तुम्हाला कर्म भेटलं. म्हणजे सिद्धार्थ हा काय आहे, क्रिया करणारा कर्ता, आणि त्यालाच उद्देश म्हणतात, ते आपण पुढे शिकूयात. याला आंब्याला काय म्हणतात, कर्म म्हणतात. आणि खातो हे काय आहे, क्रियापद आहे. हे तुम्हाला भेटलं क्रियापद. मग आपण बघतो आहे सकर्मक कर्तरी. मग मागे मी तुम्हाला सांगितलं की कर्तरी प्रयोगामध्ये काय असतो, कर्ता हा काय असतो, प्रथमामध्ये असतो. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये सिद्धार्थला कुठलीही विभक्ती प्रत्यय लागलेला राहणार नाही. कर्तरी प्रयोग तेव्हाच होईल जेव्हा सिद्धार्थ प्रथमांतामध्ये असेल. येतं तुम्हाला सिद्धार्थला, सिद्धार्थने, सिद्धार्थ, सिद्धार्थास असं काहीही लागलेलं दिसत नाही. म्हणजे कर्ता याच्यामध्ये काय आहे, प्रथमामध्ये आहे. काय आहे, प्रथमामध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किंवा प्रथमांत जेव्हा जेव्हा कर्तरी प्रयोग राहील तेव्हा तेव्हा समजा की सिद्धार्थ म्हणजेच कर्ता हा प्रथमांतच असणार आहे. तो द्वितीयांत किंवा कुठल्याही दुसऱ्या विभक्तीमध्ये नसेल. तो जेव्हा प्रथमांत असेल तेव्हाच तो कर्तरी प्रयोग होईल. आणि त्याच्यामध्ये कर्तरी प्रयोगातले जे दोन प्रकार आहेत, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग मध्ये जर तो सकर्मक कशी असेल, जर त्याच्यामध्ये कर्म असेल
तर आता कर्म बघू याच्यामध्ये. बघा कर्म सुद्धा काय आहे, प्रथमांतमध्ये आहे. म्हणजे जेव्हा कर्ता प्रथमांतामध्ये असतो, कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत असू शकतं, कारण कर्म नेहमी द्वितीयांत राहतं. जर राहिलं तर कर्माची विभक्ती प्रत्ययाच काय आहे, कर्माची सलाते सलानाते म्हणजे द्वितीय आहे. तर आपण बघूया की कर्ता प्रथमांत असेल आणि कर्मही प्रथमांत असेल तर तेव्हा कुठला प्रयोग होतो, कर्तरी प्रयोग होतो. आणि कर्तरी प्रयोगामध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये जर कर्म आला तर तो काय असेल, सकर्मक कर्तरी असेल. मग आपण आता दुसरं एक उदाहरण बघूयात. असंच दोन उदाहरण बघू आपण. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊ याच्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिद्धार्थ आंबा खातो. नंतर आपण बघू यशोधरा आंबा खाते. आता यशोधरा पण प्रथमांतमध्ये आहे, म्हणजे तुम्ही विभक्ती प्रत्यय शिकल्यात. तर यशोधराला सुद्धा कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलाय. यशोधरा हे एक नाव आहे, तथागत बुद्धाच्या पत्नीचं हे नाव आहे यशोधरा, म्हणजे सिद्धार्थ. बरोबर आहे. तर यशोधरा आंबा खाते. बरोबर आहे. आता बघा, जेव्हा पुलिंगी कर्ता होता तेव्हा क्रियापद काय होतं, खातो. मग मी म्हटलं होतं कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याचं लिंग बदलवलं, वचन बदलवलं, पुरुष बदलवला तर काय होतो, क्रियापद बदलतं. आपल्याला इथं दिसतंय, जेव्हा मी सिद्धार्थ आंबा खातो असं क्रियापदाचं काय होत आहे, स्वरूप येत आहे. जेव्हा मी सिद्धार्थ आंबा तर क्रियापद काय होतो, खाते. आता सिद्धार्थच्या ठिकाणी मी वाक्य काय ठेवलं, जशाच तसं वाक्य ठेवलं. फक्त काय बदलवलं, मी लिंग बदलवलं. म्हणजे हे कोणतं लिंग आहे, यशोधरा नाव काय, स्त्रीलिंगी नाव आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय दिसतं की कर्त्याचं लिंग बदलवलं तर क्रियापदामध्ये सुद्धा काय झाला, बदल झाला. म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये मी मगाशी म्हटलो होतो की कर्ता काय चालवतो, हुकूमत चालवतो. कर्त्यानुसार काय बदलतं, क्रियापद बदलतं. म्हणून तो होतो कर्तरी प्रयोग. जेव्हा कर्त्यानुसार क्रियापद बदलतं तर तो कर्तरी प्रयोग, कर्मानुसार क्रियापद बदलेल तर तो कर्मणी प्रयोग, आणि कर्तानी कर्मानुसारही क्रियापद बदलत नसेल तर तो भावे प्रयोग होतो. पण आता आपण कोणत्या प्रयोगामध्ये आहोत मुलांनो, कर्तरी प्रयोगामध्ये आहोत. त्याच्यामध्ये सकर्मक कर्तरीचे आपण 2 उदाहरणे बघितले. असे बरेच उदाहरणं तुम्हाला घेता येतील. प्रदीप गाणे गातो, संदीप गाणे गातो. एक उदाहरण परत मी सकर्मकचं परत एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा आता इथे तिसरं सकर्मक कर्तरीबद्दलच आपण बघतोय. ठीक आहे, सकर्मक कर्तरीबद्दल मी म्हटलं संदीप गाणे गातो. बरोबर आहे, संदीप गाणे गातो. मग बघा, गाणारा कोण, गा हा धातू आहे. गाणारा कोण, संदीप. गाणारे काय, गाणे. संदीपच्या माध्यमातून गाणे गाण्याची काय होत आहे, क्रिया होत आहे. म्हणजे इथे कर्म आहे. हा काय आहे, कर्ता. म्हणजे जेव्हा कर्ता प्रथमांत असतो, कर्म प्रथमांत असतो, ठीक आहे, आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलतं तेव्हा काय असतो, कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे इथे कर्म असल्यामुळे हा काय आहे, सकर्मक कर्तरी आहे. ठीक आहे. तर आता आपण हे 2 उदाहरण बघितले, 2-3 उदाहरण झाले. त्याच्यानंतर आपण काही आता जाऊया अकर्मक कर्तरी प्रयोगाकडे. ठीक आहे, तर मी याला मिटवतो. आपण जाऊ अकर्मक कर्तरी प्रयोगाकडे. ठीक आहे. कुठलेही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, त्याच्यामध्ये मी उत्तर देईल तुम्हाला. ठीक आहे. मग आहे कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार कोणता, अकर्मक कर्तरी. मग याच्यात आणि त्याच्यात काय आहे, हा कर्माशिवाय येतो. याच्यामध्ये कर्मा येतो का, नाही. मग आपण तेच उदाहरण बघू. बघा, सिद्धार्थ 2. बघा, एक उदाहरण, सिद्धार्थ रस्त्यात पडला. बघा, तुम्हाला सामान्यतः काय आहे, भूतकाळी क्रियापद दिसतं. म्हणजे याच्यामध्ये सिद्धार्थ रस्त्यात पडला. ठीक आहे. बघा, तर मी जे तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की वर्तमानकाळी क्रियापद असते, पण आता तुम्हाला दिसतंय ना, ला आहे, पडला, पडण्याची क्रिया झाली आहे, भूतकाळी पण क्रियापद असते.
म्हणजे असं नाही तिन्ही काळात क्रियापद असते. तर बघूया आपण, सिद्धार्थ रस्त्यात पडला. ठीक आहे, तर मग बघू आता याच्यात कर्म आहे का, कारण अकर्मक म्हणजे कर्तरी प्रयोग असेल पण त्याच्यामध्ये काय नसेल, कर्म नसेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये पडणारा कोण, पड या धातूपासून पडला हे क्रियापद झालाय. तर पडणारा कोण, पडणारा कोण, पडणारा कोण आहे सिद्धार्थ, पडणारा कोण सिद्धार्थ. मग कर्ता भेटला आपला, कर्ता कोण आहे सिद्धार्थ. कर्ता कशामध्ये आहे, प्रथमामध्ये आहे. कर्ता कशा आहे, प्रथमामध्ये किंवा प्रथमांत आहे, प्रथमांत आहे. कर्ता काय आहे, प्रथमांत आहे. मग पडणारे काय, प्रश्न विचारा, पडणारे, पडणारे काय, याचं उत्तर काहीच भेटत नाही. रस्ता पडतो का सिद्धार्थवर कधी, नाही. सिद्धार्थ रस्त्यात पडतो. रस्त्याचं डोकं फुटते का, नाही. डोकं कोणाचं फुटणार आहे, सिद्धार्थ. डोकं कोणाचं फुटणार आहे, सिद्धार्थ. रक्त कोणाचं निघणार आहे, सिद्धार्थ, सिद्धार्थ. म्हणजे इथे क्रिया करणारा कोण आहे, सिद्धार्थच आहे, आणि क्रिया सोसणाराही कोण आहे, सिद्धार्थच आहे. बघा अजून एकदा आपण विचारू, पडणारा कोण, सिद्धार्थ, आणि पडणारे काय, सिद्धार्थच. पडणारा कोण, सिद्धार्थ, आणि पडणारे काय, सिद्धार्थच. म्हणजेच कर्त्याच्या पुढे क्रिया जात नाही. जेव्हा कर्त्याच्या पुढे क्रिया जात नाही, कर्ताच क्रिया करणारा असतो आणि कर्ताच क्रिया सोसणारा असतो, आणि ज्या वाक्यात कर्म नसते, म्हणजे कर्ताच क्रिया करणारा आहे आणि सोसणारा आहे, म्हणून त्याच्यात कर्म नसल्यामुळे याला काय म्हणतात, अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात, ज्यामध्ये कर्म नसते. परंतु याच्यातही कर्ता काय असेल, प्रथमामध्ये असेल, आणि कर्म काय असेल, प्रथमा किंवा काय असेल, द्वितीयामध्ये असेल. आपण दुसरं उदाहरण परत बघू. दुसरं उदाहरण, ठीक आहे. दुसरं उदाहरण एखादी आपण कुठलं घेऊ शकतो, अकर्मकच एखादी उदाहरण. तर एखादी उदाहरण आपण असं घेऊ शकतो. बघा आता याच्यात बघा, तोच आपण जर विधान घेतलं, कोणतं, यशोधराचं. यशोधरा रस्त्यात पडली. आता बघा कर्ता बदलला, कर्ता काय झाला, स्त्रीलिंगी झाला. कर्ता काय झाला, स्त्रीलिंगी. कर्ता बदल झाला, कशामध्ये बदल झाला, क्रियापदामध्ये बदल झाला. मग पडणारी कोण, यशोधरा, आणि पडणारे काय, यशोधराच. यशोधराच रस्त्यात पडली, यशोधराचंच डोकं फुटलं. याला काय म्हणतात, अकर्मक कर्तरी प्रयोग. जसं आपण म्हटलो, आपल्याला असं म्हणायचं आहे, ते झाड पडले. पडणारे कोण, झाड. पडणारे काय, झाडच. म्हणजे झाड पडते किंवा झाड पडले असं जर तुम्ही म्हटल्या, ठीक आहे, झाड पडले, तर पडणारे कोण, झाड, आणि पडणारे काय, झाडच. म्हणजे हे काय आहे, येतं कर्म आहे का, नाही. म्हणजे हा कोणता प्रयोग आहे, अकर्मक कर्तरी. कोणता, अकर्मक कर्तरी प्रयोग. मग आपण आता बघितलं विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते बघितलं, आणि कर्तरी प्रयोगाचे प्रकार बघितले. कर्तरी प्रयोग कोणता असतो, ज्याच्यामध्ये कर्ता हुकूमत चालवतो. कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार काय बदलत आहे, क्रियापद बदलत आहे. आणि त्याच्यामध्ये मग सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी असे आपण प्रकार बघितले. तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचे सकर्मक आणि अकर्मक हे प्रयोग दोन प्रकार आपण बघितले आहेत. आणि बघितलं याच्यामध्ये की मुख्यतः कर्ता काय असतो, प्रथमामध्ये असते. कर्म काय ते प्रथमा किंवा द्वितीयामध्ये असते. आणि कर्त्यानुसार काय बदलतं, क्रियापद बदलतं. यानंतर आपण पुढे काही तुमचे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा मला, त्याचे आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि यानंतर कर्मणी प्रयोग बघूयात. धन्यवाद.